ओडिशाच्या पुरी येथे श्री जगन्नाथ महाप्रभूंची पवित्र यात्रा पार पडली आहे। यावेळी श्री जगन्नाथ मंदिराबाहेर भाविकांचा जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं। तसंच भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी आणि या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने जमले होते। जगन्नाथ रथयात्रा हा ओडिशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो। भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्तींची भव्य रथांमधून शहरात मिरवणूक काढली जाते। रथांना ओढण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली। अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जमालपूर इथल्या मंदिरात सकाळी आरती झाली, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदवला। यावेळी भगवान जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य दाखवण्यात आला। भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना रथात बसवण्यात आलं आणि त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पारंपरिक पाहिंद विधी अंतर्गत रथाच्या मार्गावर सोनेरी झाडू मारून यात्रेला सुरुवात करून दिली। अहमदाबादमध्ये श्री जगन्नाथ मंदिर परिसरात 148वा रथोत्सव पार पडला। या रथोत्सवादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे। यावेळी यात्रेत सहभागी असलेला एक हत्ती अचानक अनियंत्रित झाला। त्यानंतर तो रस्त्यानं सैरावेरा धावू लागला, त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनेने भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला काही काळ विलंब झाला होता। काही क्षणात अनियंत्रित झालेल्या हत्तीला नियंत्रणात आणलं गेलं। त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा बाधित झाली आहे। या पावसाचा सर्वाधिक परिणाम केदारनाथ यात्रेवर दिसून आलाय। रुद्रप्रयाग जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पाऊस कोसळतोय आणि तसंच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रेचा मुख्य थांबा असलेल्या सोनप्रयाग मुनकटिया मार्ग अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आणि त्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आलाय। प्रशासनानं यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी केदारनाथकडे जाणाऱ्या सगळ्या यात्रेकरूंना सोनप्रयागमध्येच थांबवलंय। त्यासोबतच प्रशासनाने केदारनाथहून खाली परतणाऱ्या यात्रेकरूंच्या सुरक्षित सुटकेसाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत। केरळच्या कोचीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे पेरियार नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि याचाच फटका कोची इथल्या प्रसिद्ध अलुवा महादेव मंदिराला बसलाय। महादेव मंदिरात पेरियार नदीचं पाणी शिरलंय, त्यामुळे आजूबाजूच्या रस्त्यावर देखील पाणी आल्यानं वाहतूक देखील ठप्प झाली आहे। त्यामुळे महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांची मोठी हेळसांड होते। त्याच पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय। दरम्यान पेरियार नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय। संपूर्ण देशासाठी दिलासादायक बातमी आहे। नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्यानं येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून देशाचा उर्वरित भाग व्यापेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 7 दिवसात वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या काळात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याच्या चर्चा आता पुन्हा रंगू लागल्यात। भारताच्या माजी महिला राजनैतिक अधिकारी रुची घनश्याम यांनी दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानातील पत्ता सांगितलाय। कराचीतील कोणताही सामान्य माणूस देखील दाऊद इब्राहिम कुठे राहतो हे सांगू शकतो। इस्लामाबादमध्ये असताना आमचा ड्रायव्हर म्हणाला होता, आधी बेनझीर भुट्टो यांचं घर लागतं आणि थोडं पुढे गेलं की दाऊदचं घर लागतं। एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय। मात्र पाकिस्तानने कधीही दाऊद पाकिस्तानात असल्याचं कबूल केलेलं नाहीये। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या ताफ्यातील अनेक वाहनांमध्ये डिझेलऐवजी पाणी असल्याचं समोर आलंय। मुख्यमंत्र्यांनी इंदूरहून रतलामला 19 इनोव्हा कार मागवल्या होत्या। डिझेलच्या टाक्या फुल करून वाहनं परतत असताना त्या वाटेत त्या बंद पडू लागल्या। यावेळी इंधन टाकी तपासली असता डिझेलऐवजी पाणी सापडलंय। अनेक वाहनांसोबत असे प्रकार झाल्याचं समोर आल्यानंतर पेट्रोल पंप सील करण्यात आले। इथेनॉल मिश्रित इंधनामुळे होत असल्याचं कळतंय। या इंधनात पाण्याचा थेंब जरी पडला तरी संपूर्ण इंधनाचं पाणी होत असल्याची माहिती समोर आली आहे। देशातील 3.5 कोट्यधीश चालू वर्षात विदेशात स्थलांतरित होतील। गत 2 वर्षांच्या तुलनेत विदेशात स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या कोट्यवधीशांची संख्या यंदा 30% घटण्याची शक्यता आहे। 2023 मध्ये 5100 कोट्यधीशांनी विदेशाचा रस्ता धरला, मात्र 2024 मध्ये हे प्रमाण 4300 होतं। चालू वर्षात जगभरातील 1,42,000 कोट्यधीश मायदेश सोडून विविध देशात स्थलांतर होतील, तर 2026 मध्ये हे प्रमाण 1,65,000 जाईल असा अंदाज आता व्यक्त करण्यात आला आहे।
इराण आणि इस्रायलमधील युद्ध थांबल्यानंतर इराणचे नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेनं आमच्यावर जर पुन्हा हल्ला केला तर इराण त्याच्या लष्करी तळांवर हल्ला करून जोरदार प्रत्युत्तर देईल, तर इराण कधीच अमेरिकेसमोर झुकणार नाही असा इशारा खामेनी यांनी दिलाय. इस्रायल इराण युद्धादरम्यान अमेरिकेनं इराणच्या फोर्डो आणि इतर 2 आण्विक केंद्रांवर मिसाईल हल्ला केला होता. त्याला उत्तर म्हणून कतारमधील अमेरिकन तळांवर इराणनं प्रतिहल्ला केला. त्यानंतर युद्धबंदी लागू झाली आहे, पण तरी देखील आम्ही शरणागती पत्करणार नाही. हा आमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे, अशी ठाम भूमिका इराणचे प्रमुख खामेनी यांनी मांडली आहे. इराण इस्रायलमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांना मारण्याची योजना बनवली होती, पण योग्य संधी मिळाली नाही म्हणून ती योजना रद्द केली, असा मोठा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केलाय. खामेनी हे इराणच्या अणु कार्यक्रमाचे प्रमुख आहेत, तसंच ते इस्रायलचे कट्टर विरोधकही मानले जातात. त्यामुळे खामेनींना मारण्याचा प्लॅन असल्याची बाब समोर येताच आता खळबळ माजली आहे. मात्र इस्रायलने केलेल्या हल्ल्याला इराणनं आतापर्यंत जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. इराण आणि इस्रायलमधील तणाव आता पुन्हा एकदा वाढला. इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी इस्रायलला इशारा दिलाय, आम्हाला भांडणं नकोत, पण इस्रायलने हल्ले सुरूच ठेवले तर आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा इराणनं दिलाय. इस्रायलनं इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केले, ज्यामुळे मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यामुळे इराण नाराज आहे. तसंच इराणनं अमेरिकेच्या ट्रम्प यांच्या चर्चेच्या दाव्यांनाही खोटं ठरवलंय. तर इराणसोबत चर्चा बैठक न झाल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलंय. इराणवर इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे संपूर्ण मध्य पूर्व अस्वस्थ झालंय. त्यामुळे तुर्कीने देखील आता सतर्क होत मोठा निर्णय घेतलाय. इस्रायलच्या आयर्न डोम सारखी स्टील डोम नावाची हवाई सुरक्षा प्रणाली तुर्कीत आता उभारली जाणार आहे. ही प्रणाली शत्रूच्या क्षेपणास्त्र, ड्रोन यांचा वेळ शोध घेऊन त्यांना हवेतच उडवेल. ही यंत्रणा संपूर्ण देशात लागू केली जाणार असून केवळ सीमा रेषेपुरती मर्यादित नसल्याचं तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय. फक्त चर्चा न करता आता प्रत्यक्ष संरक्षणात गुंतवणूक करण्याची वेळ असल्याचं तुर्कीनं म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने चीनसोबत एक व्यापार केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. चीनसोबत टॅरिफ म्हणजेच कर लावण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनमध्ये बरेच तणाव होते. त्याच पार्श्वभूमीवर हा करार आता महत्त्वाचा मानला जातोय. नेमका या दोन्ही देशांमध्ये कशावरून करार झालाय ट्रम्प यांनी सांगितलं नाहीये. दरम्यान या घोषणेनंतर भारतासोबतही लवकरच मोठा करार होईल असं सूचक वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय. अमेरिका भारतात व्यापार, संरक्षण या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढत असल्यानं या घोषणेला आता महत्त्व आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतीच एका कार्यक्रमात अमेरिकेतील राजकारणाबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे. आज सरकार लोकशाहीचे नियम मोडतंय, हे खूप धोकादायक आहे, असं ओबामा म्हणालेत. लोकांनी सत्याचा आदर करायला हवा, पण सध्या खोटं बोलणं आणि फसवणूक खूपच वाढली आहे. अमेरिकेत हंगेरीसारख्या देशांप्रमाणे वागणूक मिळण्याचा धोका असल्याचं देखील ओबामा यांनी म्हटलंय. तसंच लोक जेव्हा सत्याला सोडतात तेव्हा हुकुमशाही वाढते. त्यामुळे तरुणांनी देशासाठी पुढे यायला हवं, असं आवाहन देखील बराक ओबामा यांनी केलंय. चीनमधल्या किंगदाओ या शहरात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची एक बैठक पार पडली. या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंगू जून यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर सकारात्मक आणि भविष्याशी निगडीत गोष्टींबाबत चर्चा झाली, अशी माहिती राजनाथ सिंग यांनी दिली आहे. कैलास मानसरोवर यात्रा 6 वर्षांनी सुरू झाल्यानं आनंद असल्याचं देखील सिंग यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे आता दोन्ही देशांनी संबंध चांगले ठेवावेत आणि नवीन वाद आणि गुंतागुंत निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन राजनाथ सिंग यांनी केलंय. भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली. राजनाथ सिंग आणि चीनचे मंत्री ॲडमिरल डोंग जून यांच्यात HCO परिषदेनंतर ही चर्चा झाली. यावेळी राजनाथ सिंग यांनी चीनशी संबंधित सुधारण्यासाठी 4 मुद्द्यांची योजना मांडली. 2024चा सैन्य माघार करार पूर्ण अंमलात आणणे, सीमावाद कमी करण्यासाठी सातत्यानं चर्चा करणे आणि खास प्रतिनिधींच्या पातळीवर मतभेद मिटवण्यासाठी संवाद ठेवणे. बैठकीत या सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी दिली आहे. दरम्यान या बैठकीनंतर भारताकडून राजनाथ सिंग यांनी चीनच्या मंत्र्यांना मधुबनी चित्र भेट म्हणून दिलंय. जपानच्या तोकारा बेटांमध्ये गेल्या काही दिवसात तब्बल 500 पेक्षा जास्त भूकंपाचे सौम्य झटके जाणवले, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याच दरम्यान सोशल मीडियावर जुनी एक भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जपानी कलाकार रयो तात्सुकी यांनी 5 जुलै 2025 रोजी मोठी त्सुनामी येण्याचं भाकीत केलं होतं. त्यांच्या काही जुन्या भविष्यवाण्या अचूक ठरल्यामुळे नागरिकांमध्ये अजूनच भीती पसरली आहे.
मात्र 5 जुलैसाठीचा कोणताही शास्त्रीय पुरावा नसून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन जपानच्या अधिकाऱ्यांनी केलंय. जपानमध्ये एका आरोपीला 3 वर्षांनी पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका सिरियल किलरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करून चक्क 9 जणांची क्रूरपणे हत्या केली होती आणि यात 8 महिलांचा समावेश होता. या सिरियल किलरनं 8 महिलांना त्याच्या फ्लॅटवर बोलवलं, त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि नंतर गळा दाबून त्या सगळ्या महिलांची हत्या केली. महिलांची हत्या करून तो त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करून घरातच लपवून ठेवायचा. 33 वर्षीय ताकाहिरो शियारिझी याचं असं नाव असून अखेर जपान सरकारनं त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. दक्षिण कोरियातील सोल या शहरातील मेट्रो सबवेमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका 67 वर्षांच्या व्यक्तीनं भर सबवेमध्ये ज्वलनशील पदार्थ टाकून अचानक आग लावली. या आगीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. या आगीचा भडका उडाल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि 6 जण जखमी झालेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर हत्या करण्याचा, जाळपोळ करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे सोलमधीलच मेट्रो सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आगीच्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झालाय. अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयरेस या शहरात विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ रस्त्यावर उतरले. राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई सरकारनं शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या खर्चात मोठी कपात केल्यानं नागरिकांनी हे आंदोलन केलंय. आंदोलकांनी मशाले आणि मेणबत्त्या घेऊन शिक्षण मंत्रालयाकडे मोर्चा काढला. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील गुंतवणूक कमी झाल्यानं अनेक नोकऱ्या गेल्या आणि काहींना परदेशी जावं लागलं असं मत शास्त्रज्ञांनी मांडलंय. सरकारनं अनुदान थांबवलं, मंत्रालय बंद केली आणि हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना घरी पाठवलंय, ज्याचा आरोग्य, शिक्षण आणि निवृत्ती वेतनावर देखील परिणाम झाल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. मेक्सिको सिटीमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. कोंबडी बैलांची झुंज यासारख्या पारंपरिक गोष्टींसाठी तसंच ऑर्नामेंटल बर्ड ब्रीडिंगच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. मोर्चात उपस्थित नागरिकांनी गाणं गात, बँड मार्च काढत लक्ष वेधलं. प्राण्यांवरील क्रूरतेविरोधातील कायद्यामुळे या परंपरांवर बंदी येण्याची शक्यता असल्यानं लोकांनी हा मोर्चा काढलाय. नुकताच मेक्सिकोमध्ये बैलांच्या झुंजीवर बंदी घालणारा कायदा पारित झालाय. त्यामुळे आता इतर राज्यांमध्ये देखील असंच होईल का, याची लोकांना आता भीती वाटतेय. बैल लढवणं म्हणजे रोजगाराचं साधन असल्याचं हजारो लोकांचं म्हणणं आहे. पण यात हजारो बैल मारले जातात, अशी प्रतिक्रिया प्राणीप्रेमींनी दिली आहे. ग्रीसमधल्या अथेन्स जवळ पालिया फोकिया भागात वणवा पेटलाय, ज्यामुळे जवळच्या 5 गावांमधील नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. ग्रीसमध्ये यंदा उष्णतेची लाट पसरली आहे. तापमान तब्बल 40 अंशांपर्यंत गेलंय. दरम्यान वणव्याची आग जोरदार वाऱ्यामुळे पसरत चालली आहे. आकाशात दूरपर्यंत धुराचे लोट पसरले. अग्निशमन दलाच्या तब्बल 130 गाड्या, विमानं आणि हेलिकॉप्टरकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न झालेत. या आगीमुळे काही घरांची राखही झाली आहे. दरम्यान आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये ग्रीसमध्ये अशाच प्रकारची आग लागली होती, ज्यात 100हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटच्या लॉस एंजेलिसमधल्या घरात बुधवारी रात्री चोरी झाली आहे. लॉस फेलिस भागात असलेल्या या घरात 3 चोरटे खिडकीतून घरात शिरले आणि घराची तोडफोड करून काही वस्तू घेऊन त्यांनी पळ काढलाय. या चोरांनी नेमकं काय नेलं याची माहिती अजून समोर आली नाहीये. ब्रॅड पिट सध्या देशाबाहेर त्याच्या नव्या F1 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला असल्यानं सुदैवानं चोरी दरम्यान कोणालाही दुखापत झाली नाहीये. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेतला जातोय. ही घटना सोशल मीडियावर पसरली असून ब्रॅड पिटच्या चाहत्यांनी या चोरीनंतर चिंता व्यक्त केली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जेफ बेझोस आणि त्यांची जोडीदार लॉरेन सॉन्चेज यांचा लग्न सोहळा व्हेनिसमध्ये थाटामाटात सुरू झालाय. या सोहळ्याच्या पहिल्या पार्टीसाठी ओप्रा विन्फ्रे, किम कार्दाशियन, ख्लो कार्दाशियन यासारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. पाहुण्यांना वॉटर टॅक्सीद्वारे लग्न सोहळ्याच्या स्थळी नेण्यात आलं. अंदाजे $50 दशलक्ष खर्च या लग्नावर केला जाणार आहे. हे लग्न शहराच्या प्रतिष्ठेला फायदेशीर ठरेल. मात्र काही नागरिकांनी या लग्नाला अतिपर्यटनाचं उदाहरण मानून विरोध केल्याची माहिती व्हेनेटाच्या गव्हर्नर यांनी दिली आहे. द वीकेंड म्हणून ओळखला जाणारा अबेल टेस्फायर याने इंगलवूडमधील सोफी स्टेडियममध्ये आपल्या टूर दरम्यान तब्बल 7 शो केलेत आणि हे 7 शो करत त्यानं जवळपास विक्रमच रचलाय. अलीकडेच त्याने सलग 4 दिवस परफॉर्म करून चाहत्यांची मनं जिंकली होती. 2022 मध्ये या स्टेडियममध्ये त्याचा आवाज गेल्यानं तो शो अर्धवट सोडून निघून गेला होता. दरम्यान 4 वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेता असलेला द वीकेंड आता आपलं स्टेजवरचं नाव रिटायर करण्याच्या देखील तयारीत आहे. अबेल टेस्फायर याने 2 तासांच्या शोमध्ये स्टार बॉय, द हिल्स, ब्लाइंडिंग लाईट्स यासारखी 41 गाणी सादर केली.
चीनमध्ये शिजांग स्वायत्त प्रदेशाचा 60वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। वर्धापन दिनानिमित्त गेर्जे काउंटीमध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला। या खास प्रसंगी 100हून अधिक स्थानिक लोकांनी एकत्र येऊन पारंपरिक आणि रंगीबेरंगी पोशाख घालून गुजुआंग हे नृत्य सादर केलंय। गुजुआंग हा शिजियांगमधील एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे जो सहसा विशेष समारंभांमध्ये आणि उत्सवांमध्ये सादर केला जातो। या नृत्यातून स्थानिक संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडवलं जातं।